हॅलो. नमस्कार सर्वांना. तर आपण आज वनस्पतींचे वर्गीकरण हा टॉपिक पूर्ण बघणार आहे. तर टेलिग्रामवर आपण याची PDF सेंड केलेली आहे. तसेच ॲप्लिकेशनमध्ये देखील ज्यांनी बॅच घेतलेली आहे त्यांच्याकडे देखील ही PDF आहे आणि त्यांनी प्रिंट काढून घ्यायचं आहे आणि मी जे सांगेल तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स ते तुम्ही मार्क करून घ्यायचे. तर आपण स्टार्ट करू लगेच. वनस्पतींचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर एक्झामच्या दृष्टिकोनातून बायोलॉजीमध्ये हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. आणखी एक टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. तर आपण वन बाय वन बघूया. तर स्टार्ट करू आपण वनस्पतींचे वर्गीकरण. बघा, ज्या गोष्टी अपडेट आहेत त्या मी तुम्हाला सांगत जाईल ते तुम्ही नोट्समध्ये अपडेट करून घ्यायचे आहेत. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्समध्ये फर्स्ट पॉईंट बघा, वनस्पती शास्त्रज्ञ एचर यांनी 1883 मध्ये वनस्पती सृष्टींचे 2 उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तर कुठल्या आहेत त्या 2 उपसृष्टी? एक आहे अबीजपत्री आणि दुसरी आहे बीजपत्री वनस्पती. ओके. थिओप्रस्टस यांना वनस्पती शास्त्राचे जनक, फादर ऑफ बॉटनी असे म्हणतात. तर हा MCQ आहे, हे तुम्ही मार्क करून घ्यायचं आहे. परत जर रिपीट प्रश्न झाला तर चुकवायचे नाही. तर आपण आता बघू की यांचं वर्गीकरण कसं होतं. तर हा जो चार्ट आहे हा चार्ट मी 11th स्टेट बोर्डमधून घेतलेला आहे. बरेच प्रश्न यामधून कव्हर होतात. किंगडम प्लांटी यामध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे क्रिप्टोगॅम अँड सेकंड आहे फिनोरिओगॅम. आता तुम्हाला हे मराठीमध्ये तुम्हाला पुढे मी सांगत जाईल. फक्त लक्षात घ्या. आता क्रिप्टोगॅमचे परत 2 प्रकार पडतात. एक आहे नॉन वस्क्युलर प्लांट्स आणि दुसरा आहे वस्क्युलर प्लांट्स. नॉन वस्क्युलर प्लांट्स म्हणजे संवहनी संस्था नसणाऱ्या वनस्पती आणि वस्क्युलर प्लांट्स म्हणजे संवहनी संस्था असणाऱ्या वनस्पती. फिनोरिओगॅममध्ये हे वस्क्युलर प्लांट्स येतात, नॉन वस्क्युलर प्लांट येत नाहीत. बघा, आता नॉन वस्क्युलर प्लांट्समध्ये परत 2 प्रकार पडतात. एक आहे थॅलोफायटा, सेकंड आहे ब्रायोफायटा. आणि वस्क्युलर प्लांट्समध्ये क्रिप्टोगॅममध्ये एकमेव आहे, ती आहे टेरिडोफायटा. त्यानंतर फिनोरिओगॅममध्ये वस्क्युलर प्लांट्समध्ये परत 2 प्रकार पडतात. एक आहे जिम्नोस्पर्म आणि दुसरे आहे अँजिओस्पर्म. आणि अँजिओस्पर्मचे परत 2 प्रकार पडतात. एक आहे डायकॉटिलिडॉन अँड सेकंड आहे मोनोकॉटिलिडॉन. ओके. तर हा चार्ट तुम्हाला पाठ पाहिजे. बरेच प्रश्न यावरून कव्हर होतात. आता मी पुढे सांगत जाईन. बघा, थॅलोफायटामध्ये कोण येतं? अल्गी. ओके. तर आपण बघूया. नेक्स्ट जाऊ. बघा, पहिले आहे क्रिप्टोगॅमस प्लांट्स, ज्याला आपण मराठीत अनावृत्त बीजी वनस्पती असे म्हणतो. बघा, या प्रकारातील वनस्पतींना फुले किंवा बिया नसतात. लक्षात ठेवा. या वनस्पती पुढील गटामध्ये वर्गीकृत केलेल्या आहेत. पहिला आहे थॅलोफायटा, महत्त्वाचा आहे, याच्यावर प्रश्न आलेले आहेत. बघा, आता याची वैशिष्ट्ये दिलेली आहेत खाली. काय काय वैशिष्ट्य आहेत? या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. ओके. काही वनस्पती या गोड्या आहेत तर काही खारट आहेत. तर कोणत्या आहेत ते आपण पुढे बघूया. वनस्पतींचे शरीर प्रामुख्याने मऊ व तंतुरूपी असतं. तसेच याच गटात हरितद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व व बुरशींचा स्वतंत्रपणे समावेश होतो. त्यास आपण फंगी असे म्हणतो. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून, संवहनी संस्था नसणाऱ्या या वनस्पती होय, जे की स्टार्टला मी तुम्हाला सांगितलेले नॉन वस्क्युलर प्लांट्स. पहिल्या अशा वनस्पती आहेत थॅलोफायटा, संवहनी संस्था नसणाऱ्या वनस्पती. पॉईंट मार्क करून घ्यायचं आहे. चला नेक्स्ट बघू आपण. या 2 गटांमध्ये विभागलेल्या आहेत. एक आहे शैवाळ आणि सेकंड आहे बुरशी. तर शैवाळाचं आपण बघूयात थोडक्यात. याच्यावर प्रश्न आलेले आहेत म्हणून मी घेतलेला आहे. बघा, मूळ, खोड, पाने, फुले असे विविध विशिष्ट अवयव नसणाऱ्या हरितद्रव्यांमुळे स्वयंपोषी असणाऱ्या या वनस्पतींच्या गटाला शैवाळ असे म्हणतात. शैवाळांच्या अभ्यासाला फायकोलॉजी असे म्हणतात. माहित पाहिजे तुम्हाला, शैवाळांच्या अभ्यासाला फायकोलॉजी असे म्हणतात. बघा, एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराची शैवाळे आढळतात. शैवाळांमध्ये क्लोरोफिल असतं, हे पॉईंट लक्षात घ्या. आणि पोषणासाठी या स्वयंपोषी असतात. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट पण महत्त्वाचा आहे. हे शैवाळांचे जे वर्गीकरण आहे हे रंगद्रव्यांवर आधारित आहे, पिगमेंट म्हणतो आपण. याच्यावर प्रश्न आलेले आहेत. आता शैवाळांचे हे 4 प्रकार पडलेले आहेत. एक आहे हिरवे, ग्रीन,
लाल, तपकिरी आणि 4 आहे पिवळे, येल्लो. ओके, तर याच्यावर प्रश्न आलेले आहेत. कुठे आलेले आहेत मी सांगते तुम्हाला. तर आपण आता चार्ट दिलेला आहे. चार्ट खूप महत्वाचा आहे. बघा, हिरवे शैवाल पहिले सर्व हे गोड्या पाण्यातील आहेत, हा MCQ आहे. त्यानंतर लाल शैवाल खाऱ्या पाण्यातील आहे, MCQ. आणि तपकिरी हे देखील खाऱ्या पाण्यातील आहे. समजलं? आपण वरच एक पॉइंट पाहिलेला होता. थॅलोफायटा हे खाऱ्या पाण्यात पण आढळतात आणि गोड्या पाण्यात पण आढळतात. त्यातलं गोड्या पाण्यातले कोण आहेत? हिरवे शैवाल. आता एवढंच लक्षात ठेवायचं का? नाही, तर याची उदाहरणे लक्षात ठेवायची आहेत. ओके, गोड्या पाण्यातील सर्वात महत्वाचं उदाहरण आहे ते म्हणजे स्पायरोगायरा. मार्क करा, MCQ आलेला आहे. ओके, चला सेकंड पॉइंट आपण बघूया. यांची पेशी भित्तिका. हिरवे शैवाल यांची पेशी भित्तिका सेल्युलोज आणि पेक्टिनने बनलेली असते. लाल शैवाल यांची पेशी भित्तिका सेल्युलोज आणि काराजिन. तपकिरी शैवाल यांची पेशी भित्तिका सेल्युलोज आणि अल्गिन यापासून बनलेली असते. आता प्रश्न कुठे आलेले आहे? तर पिगमेंटवर, जे रंगद्रव्य आहेत ना ते. हिरवे शैवाल यांच्यात रंगद्रव्य कुठलं असतं? प्युरिनॉइड. लाल शैवाळमध्ये फायकोइरिथ्रिन, करेक्शन करून घ्या, फायकोइरिथ्रिन. आणि तपकिरीमध्ये कुठले आहे? फ्युकोझॅन्थिन. कोणता आहे? फ्युकोझॅन्थिन, लक्षात घ्या. त्यानंतर क्लोरोफिल सगळ्यांच्याच मध्ये आढळतं. सगळ्यांच्यामध्ये ए हा कॉमन आहे, क्लोरोफिल, लक्षात घ्या. फक्त हिरवेमध्ये बघा बी येतो, लालमध्ये डी आणि तपकिरीमध्ये सी, हे लक्षात घ्या. ए सर्वांच्यात कॉमन आहे. त्यानंतर याच्यावर देखील ह्या वर्षी प्रश्न आलेला आहे, मी तुम्हाला दाखवते लास्टला. प्रजनन सर्वांच्यात लैंगिक आढळतं. प्रजनन सर्वांच्यात लैंगिक आढळतं. उदाहरणामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे हिरवे शैवालमध्ये स्पायरोगायरा सगळ्यात महत्वाचा आहे. कारा, वॉलवॉक्स, क्लॅमिडोमोनास हा 11 स्टेट बोर्ड मध्ये आहे. थुलोथ्रिक्स खाऱ्या पाण्यातील बघा उल्वा आणि ऍसिटा बुलारिया. हे सर्व आपण स्टेट बोर्ड मधील एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. सर्वच्या सर्व पाठ करायचे आहेत. लाल शैवालमध्ये सर्वात महत्वाचा आहे कोंड्रस, सेकंड जेलिडियम, ग्रॅसिलारिया, पॉलिसायफोनिया आणि बट्राकोस्पर्मम हा गोड्या पाण्यातील आहे. समजलं? त्यानंतर तपकिरीमध्ये येतो सर्गॅसम, डिक्टॉयटा, लॅमिनारिया आणि फ्युकस. ओके, तर या चार्टमध्ये जवळपास बघा 3 ते 4 प्रश्न तयार होतात. गोड्या पाण्यातील कुठले, त्यांचे रंगद्रव्य कोणते, तसेच त्यांची उदाहरणे. समजलं? तर हे खूप महत्वाचं आहे. आता खाली मी इमेजेस दिलेले आहेत. इमेजेस ह्यासाठी दिलेले आहेत, बरेच प्रश्न तुमचे यातील सुटून जातील. आता लक्ष द्या, बघा हा आहे क्लोरोफायसी. क्लोरोफायसी, क्लोरोफायसी मध्ये एक्झाम्पल बघा, इथं कारा आहे, क्लॅमिडोमोनाज आहे, त्यानंतर स्पायरोगायरा. या इमेजेस पण दिलेले आहेत. हे सर्व 11 स्टेट बोर्ड मधले मी घेतलेले आहे. त्यानंतर रोडोफायसी. रोडोफायसीमध्ये बघा बट्राकोस्पर्मम, ग्रासिलारिया आणि पॉलिसायफोनिया. ओके, हे पण दिलेले. आणि फिओफायसीमध्ये फ्युकस आहे, लॅमिनारिया आहे आणि सर्गॅसम. समजलं? सर्व एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत. हे सर्व तुम्ही काय करायचे, पाठ करायचे. चला नेक्स्ट बघू आपण. खूप महत्वाचं आहे शैवाळमध्ये हे. आता शैवाळांचे महत्व दिलेलं आहे बघा. तर अगार हे जेलिडियम आणि ग्रासिलारिया शैवाळापासून तयार होते. हे आईस्क्रीम व जेली मध्ये यूज केलं जातं. अन्न म्हणून बघा पॉर्फायरा, उल्वा, सर्गॅसम, लॅमिनार आणि नॉस्टॉक इत्यादी. खत म्हणून नॉस्टॉक, ॲनाबिना, केल्प इत्यादी. संशोधनामध्ये क्लोरेला, ॲसिटाबुलारिया आणि बेलोनिया यामध्ये त्याचा यूज होतो. स्पायरोगायराला सामान्यतः आपण पॉन सिल्क असे म्हणतात. हा पॉइंट जरा मार्क करून ठेवा. ओके, हा स्टेट बोर्ड मध्ये नाही आहे, एक्स्ट्रा आपण माहिती इथे दिलेली आहे. आता नेक्स्ट बघूया आपण फंगी, ज्याला आपण बुरशी असे म्हणतो. बुरशींचा अभ्यास हा मायकोलॉजी म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवायचं आहे, मायकोलॉजी म्हटलं की बुरशी, आणि शैवाळला काय म्हणायचं, फायकोलॉजी. फायकोलॉजीमध्ये शैवाळांचा अभ्यास केला जातो. बुरशी बघा एकपेशीय आणि बहुपेशीय असतात. एकपेशीय किंवा बहुपेशीय. बुरशींमध्ये क्लोरोफिल नसतो, इम्पॉर्टंट आहे. बुरशींमध्ये साठवलेले अन्न हे ग्लायकोजन स्वरूपात असतं. आता सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, यांची जी पेशी भित्तिका आहे सेल वॉल ही कायटीन पासून बनलेली असते. खूप खूप महत्वाचे आहे. कोणते? कायटीन. समजलं? उदाहरणे बघा यामध्ये कुठले येतात, अल्ब्युगो, फायटोप्थोरा, म्युकर आणि ईस्ट. ओके, हे जनरलमध्ये आपण उदाहरणं दिलेली आहेत. चला आता नेक्स्ट विभाग बघूया, ब्रायोफायटा. आपण जो विभाग फर्स्ट पाहिलेला होता थॅलोफायटा, हा खूप महत्वाचा आहे. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे.
नेक्स्ट ब्रायोफाटा, हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे विभाग. यामध्ये तुम्हाला मी प्रश्न सांगते काय महत्त्वाचा आहे. फर्स्टच दिलेला आहे बघा, या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते. खूप महत्त्वाचा आहे हा पॉइंट. तर याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, कारण त्या ओलसर मातीत वाढतात, परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते. हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, पहिलाच परत रिपीट होऊ शकतो. त्यानंतर या वनस्पती निम्नस्तरीय बहुपेशीय तसेच स्वयंपोषी आहेत. प्रजनन हे बीजाणू निर्मितीनं होते. वनस्पतींची रचना चपटी रिबीन सारखी लांब असते. वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात, तर पानांसारखे रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे काय असतात, मुलाब असतात. ओके, हा पॉइंट देखील लक्षात असू द्या. पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात. आता यातले एक्झाम्पल्स आपण दिलेले आहेत बघा. मॉसेस म्हणतो, फ्युनारिया, मर्केन्शिया, अँथोसिरॉस आणि रिक्सिया हे सर्व महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर संवहनी संस्था यांना पण नसते. ह्या देखील नॉन वस्क्युलर प्लांटमध्ये येतात. समजलं? तर हे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. आता याचे आपण पुढे परत वर्गीकरण बघूया. 2 गटात वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे लिव्हरवर्ट्स, ज्याला आपण हिपॅटेसी असे म्हणतो, आणि सेकंड आहे मॉसेस किंवा मुसी. तर ब्रायोफायटाचे 2 गटात वर्गीकरण केलेले आहे. ते 2 गट कोणते? एक हिपॅटेसी आणि एक मॉसेस. हा MCQ आलेला आहे मागे. ओके, लक्षात ठेवा. लिव्हरवर्ट्स बघा, हिपॅटेसी एकपेशीय मुलाब आहेत आणि मॉसेस बहुपेशीय. सर्वात महत्त्वाचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. लिव्हरवर्ट्समध्ये कोण येतो? रिक्सिया, मर्केन्शिया, पेलिया, आणि मॉसेसमध्ये फ्युनारिया आणि पॉलीट्रायकम. सर्व स्टेट बोर्डमधील आहेत एक्झाम्पल्स, पाठच करायचे आहेत, परत रिपीट होणार तुम्हाला. ओके, आणि वर्गीकरण देखील सर्व पाठ करायचे आहेत. तर हे आपण डायग्रॅम इमेजेस ॲड केलेले आहे बघा. रिक्सिया, ज्याला लिव्हरवर्ट्स म्हणतो, अँथोसिरॉस आणि फ्युनारिया हे सर्व काय आहेत? मॉसेस आहे. समजलं? तर हे लक्षात घ्यायचं आहे. चला नेक्स्ट बघू आपण टेरिडोफायटा. सगळ्यात महत्त्वाचं टेरिडोफायटामध्ये बघा, या गटातील वनस्पतींना मुळे, खोड, पाने असे सुस्पष्ट असे अवयव असतात. महत्त्वाचं आहे. पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात, पण यांना फुले, फळे येत नाहीत. पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूद्वारे प्रजनन होते. या वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे, तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट, या वनस्पतीमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते. खूप 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 महत्त्वाचा पॉइंट आहे. संवहनी संस्था असणाऱ्या पहिल्या ह्या वनस्पती आहेत टेरिडोफायटा. लक्षात ठेवा, संवहनी संस्था असणाऱ्या ह्या पहिल्या वनस्पती आहेत टेरिडोफायटा. हा प्रश्न येऊन गेले. उदाहरणे बघा, फर्न्स, ह्याच्यावर देखील प्रश्न आलाय, ज्याला आपण नेफ्रोलेफिस, नेचे असे म्हणतो. काय म्हणतो? नेचे. मार्सेलिया, टेरिस, एडियांटम, इक्विसेटम, सिलॅजिनेला, लायकोपोडियम, ॲझोला, टेरिडियम इत्यादी. समजलं? सर्व एक्झाम्पल्स पाठ करायचे आहेत. यामध्ये नेचे याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. नेचे कोणत्या याच्यामध्ये येतो विभागात? तर टेरिडोफायटा. नेचेचं दुसरं नाव लक्षात ठेवायचं आहे, नेफ्रोलेपिस. 11 स्टेट बोर्ड स्टॅ. त्यानंतर बघा, सर्वात लहान कुठली आहे वनस्पती यामध्ये? ती आहे ॲझोला. आणि सर्वात मोठी कुठली आहे? अल्सोफिला. ओके, हे माहीत असू दे तुम्हाला. आता टेरिडोफायटाचं परत 4 गटात वर्गीकरण केलेले आहे. तर ते 4 गट कुठले आहेत बघा? सिलोप्सिडा, लायकोप्सिडा, फिनोप्सिडा आणि टेरोप्सिडा. आता प्रत्येकाचे मी एक एक उदाहरण दिलेले आहेत, सर्व पाठ करायचे आहेत. तुम्हाला जर वर्गीकरणात कुठल्या वर्गीकरणमध्ये कुठले उदाहरण येते असं जर प्रश्न आला तर हा चार्ट तुम्हाला पाठ पाहिजेच, त्याशिवाय येणार नाही. सिलोप्सिडामध्ये कुठलं उदाहरण आहे? सिलोटम. लक्षात राहतं बघा, स वर्ण, इथे पण स वरून स्टार्ट होतं, बरोबर आहे. लायकोप्सिडामध्ये कोण येतं? सिलॅजिनेला. फिनोप्सिडामध्ये इक्विसॅटम, ज्याला आपण हॉर्सटेल असे म्हणतो, आणि टेरोप्सिडा, ज्याला उदाहरण येतं ॲडियांटम. आता इथे ब्रॅकेट्समध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. सिलोप्सिडाला विस्क फर्न्स असे म्हणतात, लायकोप्सिडाला क्लब मॉसेस, फिनोप्सिडाला हॉर्सटेल आणि टेरोप्सिडाला ट्रू फर्न्स. हे लक्षात पाहिजे, तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. ओके, तर आपण जे नोट्स अपलोड केल्या होत्या
बॅचमध्ये, त्यामध्ये हे तुम्ही काय करायचंय, हे नव्हतं त्यामध्ये तुम्ही अपडेट करून घ्या. ओके, आपल्याला जितक्या नोट्स अपडेट करता येईल तेवढ्या आपण करत राहू. चला लिहून घ्या, तिथे अपडेट करून घ्या. तर हे आहे बघा नेफ्रोलेपिस, ज्याला आपण फन म्हणतो. ओके, हे दिलेले आहे डायग्राम. नेक्स्ट आता बघू फिनारिओगॅम्स, बीजपत्री वनस्पती. बीजपत्री वनस्पती बघा, यांची वैशिष्ट्य, या गटातील वनस्पती या पूर्णपणे विकसित असतात. यामध्ये फुले, फळे, बिया असतात. या गटाला जिम्नोस्पर्म ओके आणि अँजिओस्पर्म या 2 गटामध्ये ह्या विभागलेल्या आहेत. फिनारिओगॅम्स 2 गटात विभागलेले, एक आहे जिम्नोस्पर्म आणि दुसरा आहे अँजिओस्पर्म्स. तर ते आपण आता डिटेलमध्ये बघूया. बघा, जिम्नोस्पर्म म्हणजे काय, अनावृत्त बीजी वनस्पती. ओके, बघा अनावृत्त बीजी गटातील वनस्पती बहुधा या सदाहरित, बहुवार्षिक व काष्ठमय असतात. या वनस्पतींच्या खोड्यांना फांद्या नसतात. या वनस्पतींची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणुपत्रांवर येतात. बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजेच यांना फळे येत नाहीत. म्हणूनच यांना अनावृत्त असे म्हणतात. जिम्नोस्पर्म म्हणजे, जिम्नोज म्हणजे काय, न झाकलेले म्हणजेच अनावृत्त, आणि स्पर्म म्हणजे काय, बीज, बिया. ओके, त्याचा आपण अर्थ दिलेला आहे. आता लक्षात घ्या, हा प्रश्न येऊन गेलेला आहे किंवा परत रिपीट होऊ शकतो. जगातील सर्वात उंच वनस्पती सिक्विया सेम्पिव्हिनस. ओके, त्यालाच आपण रेड वूड ऑफ कॅलिफोर्निया, याची उंची 120 मीटर आहे. त्यानंतर टॅक्झोडियम म्युक्रोनॅटम या वनस्पतीचा घेर 125 फूट आहे. सर्वात लहान वनस्पती कुठली आहे, झॅमिया पिग्मिया, 25 सेंटीमीटर आहे फक्त. त्यानंतर एफेंड्रा ही जी वनस्पती आहे ती बघा, अनावृत्त बीजी व आवृत्त बीजी या दोहांना जोडणारी दुवा, ती कुठली आहे, एफेंड्रा. तर हे पॉइंट्स लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जिवंत जीवाश्म, जिवंत जीवाश्म यामध्ये लिव्हिंग फॉसिल्स म्हणजे त्यामध्ये बघा काय, तर सायकस, जिंकागो बिलोबा, मेटासिक्विया. ओके, आणि जिंकागो बिलोबा याला आपण मिडन हेअर ट्री असे म्हणतो. हा पॉइंट लक्षात घ्या, हा लिहून घ्या. आपण रेफरन्स बुक मधून घेतलेला आहे. ओके, स्टेट बोर्ड मध्ये हा नाही आहे पॉइंट. उदाहरणे बघा, सायकस येतं, पिसिया, क्रिसमस ट्री म्हणतो, थुजा मोरपंखी, आणि पायनस ज्याला देवदार म्हणतो आपण. ओके, तर ह्या हे सर्व उदाहरणे यामध्ये येतात. तर हे तुम्ही काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. समजलं? चला नेक्स्ट बघू. बघा इथे एक्झाम्पल्स आपण दिलेले आहेत. हे बघा सायकस. ओके, हे सायकसचे एक्झाम्पल्स आपण दिलेले आहे. आता याचे जिम्नोस्पर्मचे महत्त्व बघूया, कशा कशामध्ये याचा उपयोग होतो. तर पहिला बघा, लाकूड, पाईन, सिक्विया, देवदार, स्प्रूस इत्यादी झाडांचे लाकूड हे फर्निचर तयार करण्यासाठी वापरलं जातं. टॅनिन, चामड्याची जी प्रक्रिया किंवा शाई तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. वाफेचे तेल, वेपर ऑइल, पाईन झाडापासून टर्पिन तेल, देवदारपासून देवदार तेल, आणि जुनिपर्सपासून सेडकास तेल हे आपल्याला मिळतं. राळ, राळ बघा, काही शंकाकार झाडापासून मिळणाऱ्या राळेचा वापर हा पॉलिश, पेंट तयार करताना होतो. राळ ही कोनिफेरस झाडाचं उत्पादन आहे. ओके, त्यानंतर हे बघा, पॉलिएम्ब्रोइनी हे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सायट्रस. ओके, तर हे सर्व लक्षात ठेवा. हे काय स्टेट बोर्डमध्ये नाही आहे, आपण एक्स्ट्रा माहिती इथं दिलेली आहे. याच्यावर प्रश्न आलेला नाही, पण तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, आवृत्त बीजी वनस्पती ज्याला आपण अँजिओस्पर्म म्हणतो. या वनस्पतींना येणारी फुले हे त्यांचे प्रजननाचे अवयव आहेत. फुलांचे रूपांतर फळात होते व फळांच्या आत बिया तयार होतात. या बियांवर आवरण असतं, खूप महत्वाचं आहे. आवरण असणाऱ्या वनस्पती आवृत्त बीजी. अँजिओज म्हणजे कवर, म्हणजेच त्याला आपण आवरण म्हणतो, आणि स्पर्म म्हणजे काय, बी. बियांवर आवरण असणाऱ्या वनस्पती म्हणजे आवृत्त बीजी. त्यानंतर यामध्ये आवृत्त बीजी वनस्पतीमध्ये सर्वात लहान आहे ती म्हणजे वॉल्फिया. हा प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके, आणि सर्वात मोठी आहे ती म्हणजे युकॉलिप्टस. युकॉलिप्टिस हे काय आहे, सर्वात मोठी. परत त्यांचे 2 गटात वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे मोनोकॉटिलिडॉन आणि सेकंड आहे डायकॉटिलिडॉन. एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री. तर यामध्ये MCQ काय येतो, तर उदाहरणे तुम्हाला विचारलेले आहेत.
बघा, द्विबीजपत्री म्हणजे काय? दोन बीजपत्रे, इकडे एक बीजपत्रे. ओके, मूळ कसं असतं बघा द्विबीजपत्रींचं? प्राथमिक, ठळक प्राथमिक म्हणजेच काय? सोटमूळ. आणि इकडे कशा असतात? तंतुमुळे. खोड कसं असतं इकडे द्विबीजपत्रीमध्ये? मजबूत, कठीण, उदाहरणार्थ वटवृक्ष. ओके, आणि इकडे कसं असतं? पोकळ, उदाहरणार्थ बांबू. एक बीजपत्रीमध्ये काय येतो? बांबू. त्यानंतर आभासीमध्ये केळी, चकतीसारखे म्हटलं तर कांदा. ओके, पान म्हटलं तर जाळीदार असतं आणि इकडे समांतर असतं. ओके, फूल जर विचारात घेतलं तर द्विबीजपत्रीमध्ये 4 किंवा 5 भागांचे फूल असतं, म्हणजे चतुर्भागी किंवा पंचभागी असतं. तर एक बीजपत्रीमध्ये 3 किंवा 3च्या पटीत असतात, म्हणजे त्रिभागी. ओके, आणि सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे उदाहरणे. हे लक्षात ठेवायचं आहे. द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये सर्वात महत्वाचं उदाहरण आहे ते म्हणजे सूर्यफूल, पिंपळ, मोहरी. ओके, आंबा, शेंगदाणे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि एक बीजपत्रीमध्ये मका, त्यानंतर बांबू आहे, केळी आहे, लसूण, ज्वारी, गहू, तांदूळ, कांदा, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर याच्यावर प्रश्न आधी येत होता, पण आता रिसेंटली तर काय आलेला नाही. पण तुम्हाला जे सरळ सेवाचे जे एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये हे असे प्रश्न विचारू शकतात, त्यामुळे लक्षात ठेवा. कोणताही पार्ट तुम्ही इग्नोर करू नका, कारण कधी प्रश्न येईल काय सांगता येणार नाही. तर मोनोकॉटिलिडॉन प्लांट्स यामध्ये आपण एक्स्ट्रा आणि परत एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. हे कॅटेगरी इंग्लिशमध्ये आपण दिलेले आहेत. लिलियासी लसूण, कांदा. पाल्मेमध्ये नारळ, खजूर येतो. ग्रामिनेसमध्ये गहू, मका, ऊस, भात, बाजरी, ओट्स. तर हे एक्स्ट्रा आणि वनस्पती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे, आता हे एक्झाम्पल्स जे आपण दिलेले आहेत तर हे लक्षात घ्यायचे आहेत बरं. हे बघा, मेजला आपण काय म्हणतो? झी मेज. लक्षात ठेवा, हे आपण स्टेट बोर्डमधून सर्व एक्झाम्पल्स डायग्रॅम्स हे घेतलेल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट डायकॉटिलिडॉन प्लांट्स. तर हा मी चार्ट दिलेला आहे. ओके, तर हे तुम्ही काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. समजलं? हे इंग्लिश नेम आहेत. क्रुसिफरम, मुळे, मोहरी, मालवासी, भेंडी, लेग्युमिनासी. ओके, बांबूळ येतं, लाजाळू, चिंच. त्यानंतर कंपोजिटमध्ये सूर्यफूल येतं. महत्वाचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. ओके, सोलानसीमध्ये बटाटा, मिरची, वांगी. रोजासीमध्ये सफरचंद, स्ट्रॉबेरी, बदाम. समजलं? तर हे लक्षात असू द्या. सनफ्लॉवरला बघा काय म्हणतात? सेकंड नाव, हे लक्षात ठेवा. ओके, हे प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट्स काय दिलेत बघा आपण. इम्पॉर्टंट पॉईंट्स जे वरती आपण पाहिलेले आहेत सर्वात लहान वनस्पती कुठली आणि सर्वात मोठी, तर ते आपण दिलेलं आहे. आता टेरिडोफायटामध्ये सर्वात लहान वनस्पती आपण पाहिलेली आहे ॲझोला, सर्वात मोठे अल्सोफिला. लक्षात ठेवा. अनावृत्त बीजीमध्ये सर्वात लहान आहे झॅमिया पिग्मी आणि सर्वात मोठे सिक्विया सेम्पिव्हिर्नस. आणि आवृत्त बीजीमध्ये सर्वात लहान वॉल्फिया, सर्वात मोठी युक्लॉप्टिस. ओके, वाहिन्या नसणाऱ्या वनस्पतीमध्ये थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा या दोनच वनस्पती येतात. संवहनी संस्था नसणाऱ्या वनस्पती आणि असणाऱ्यामध्ये त्याच्या पुढच्या म्हणजे कुठले ना, पहिली कुठली आहे? संवहनी संस्था असणारी टेरिडोफायटा. त्यानंतर जिम्नोस्पम आणि एन्जिओस्पम, हे लक्षात असू द्या. त्यानंतर हॅप्लॉइड प्लांटमध्ये थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा. डिप्लॉइडमध्ये टेरिडोफायटा, अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी. हा पॉईंट एक्स्ट्रा लक्षात असू द्या. बघा, लाईफ सायकल कोणती कशामध्ये असते? थॅलोफायटामध्ये कोणती आहे? ओके, हॅप्लॉन्टिक. ब्रायोफायटामध्ये हॅप्लोडिप्लॉन्टिक. टेरिडोफायटामध्ये हॅप्लोडिप्लॉन्टिक आहे आणि एन्जिओ आणि जिम्नोस्पर्ममध्ये डिप्लॉन्टिक आहे. तर ह्या लक्षात ठेवा, ह्याच्यावर प्रश्न आलेला नाही, भविष्यात येऊ शकतो, कारण हे 11वी स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. समजलं? चला नेक्स्ट बघू. बघा, हे आपण इमेज दिलेली आहे टाइप्स ऑफ लाईफ सायकल्स. तो फक्त चार्ट तुम्ही पाठ करा, त्या चार्टवरच तुम्हाला आला तर प्रश्न येऊ शकतो आणि तो कव्हर होईल. तर आपण ओके, आता आपण बघूया आतापर्यंत आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत तर ते सर्व प्रश्न आपण आता इथे बघणार आहोत. तर प्रश्न मी लगेच का घेतलेले आहेत तर तुम्हाला तो टॉपिक पूर्ण रीड झाल्यानंतर प्रश्न कसे विचारतात आयोग, तर त्यासाठी आपण इथे लगेच प्रश्न घेतलेले आहेत आणि खाली आन्सर्स पण दिलेले आहेत. तर आता आपण बघूया, प्रश्न स्टार्ट करू. बघा, पहिला प्रश्न काय आहे? वनस्पतींचे पहिले नैसर्गिक वर्गीकरण कुठल्या वर्षी आणि कोणी सादर केले?
हा रिसेंटचा प्रश्न आहे, ग्रुप सी मेन्स 2024ला विचारलेला आहे. ओके, तर हा प्रश्न नवीन आहे सर्वांनाच. कोणाला माहीत असेल, जर वाचला असेल तर, कोणाला जर माहीत नसेल तर हा नोट्समध्ये पॉईंट्स तुम्ही काय करायचं आहे, आता ॲड करून घ्यायचा आहे. परत रिपीट झाला प्रश्न तर हा चुकवायचा नाही. बघा, कोणत्या वर्षी झालेला आहे, तर 1789 अँटॉइन लॉरेंट डी ज्युसी. सर्वांच्यासाठी नवीन आहे. त्यांनी हा सुद्धा ऑप्शन तिथं दिलेला आहे की आपण नैसर्गिक वर्गीकरण कोणी केलेलं आहे याचा जर असं जर प्रश्न आला असता आपण डायरेक्ट तर बेंथम अँड हुकर हे लिहिलं असतं. ओके, पण त्यांनी काय लिहिलंय, पहिले नैसर्गिक वर्गीकरण. ओके, असा प्रश्न विचारलाय. हा सर्वांसाठी नवीन होता प्रश्न. ओके, त्यामुळे हा लक्षात ठेवायचा आहे. तर चला आपण नेक्स्ट सेकंड बघू. खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफाइट्स बद्दल चुकीचे आहे. प्रश्न नीट वाचायचा आहे. काय विचारलेलं आहे, चुकीचं विचारलेलं आहे. हा प्रश्न कंबाईन सी प्रिलिम्स 2024ला विचारलेला आहे. बघा, आपण वाचूया ऑप्शन्स. ते वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणून ओळखले जातात. तर येस, बरोबर आहे. तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं होतं, पहिलाच पॉईंट होता आपला की या वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणून ओळखले जाते. दुसरा आहे बघा, त्यांना पुनरुत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते. येस, बरोबर आहे. त्यांना मुळाऐवजी मुलाब असतात, ज्याला आपण रायझॉइड्स असे म्हणतो. हे पण बरोबर आहे. ओके, आणि चौथा बघा, रायझोपस हे त्यांचे उदाहरण आहे. तर रायझोपस हे उदाहरण येतं का ब्रायोफाइट्समध्ये, तर नाही येत. रायझोपस हे फंगी आहे. हा चूक आहे म्हणून हा ऑप्शन येणार. समजलं. बघा, तुम्हाला जर ब्रायोफाइट्सचे जर सर्व उदाहरण पाठ असतील तर तुम्हाला हा प्रश्न सुटला असता. ओके, किंवा हे 3 ऑप्शन्स तरी तुम्हाला माहीत पाहिजे. समजलं. चला नेक्स्ट बघू आपण. योग्य उदाहरणासह शैवाल गट जुळवा. बघा, शैवाल गट दिलेला आहे. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की हा प्रश्न तुम्हाला शैवालावर विचारलेला आहे आयोगाने. तर लक्ष द्या. आता सर्वांना माहिती आहे हिरवे शैवाल. हिरवे शैवालमधलं सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल मी सांगितलं होतं, तो आहे स्पायरोगायरा. बघा, हिरवे शैवालचं काय येणार आहे, स्पायरोगायरा. लगेच ऑप्शनकडे जायचं आहे. एचं काय येणार, अचं 3 येणार. अचं 3 कुठे आहे, तर इथे एकाच ठिकाणी आहे म्हणून ऑप्शन 3 करेक्ट. समजलं. सगळे ऑप्शन चेक करायचे नाही एक्झाममध्ये. जर तुम्हाला परफेक्ट माहीत असेल तर डायरेक्ट ऑप्शनकडे जायचं. आता तुम्ही पूर्ण सॉल्व करा प्रश्न. बघा, अचं 3 आहे, बचं 1 येतं, तपकिरी शैवाल, सर्गॅसम. लक्षात ठेवा उदाहरण. लाल शैवाल काय येणार, पॉलीसायफोनिया. आणि पिवळे शैवालमध्ये काय येणार, बॉट्रिडियम. तर हा नोट्समध्ये मी ॲड केलेला आहे. पिवळे शैवालमध्ये उदाहरण काय आहे, बॉट्रिडियम. हा नवीन पॉईंट आपल्याला मिळाला. PYQचं ॲनालिसिस असं करायचं असतं. आपल्या नोट्समध्ये जर तो पॉईंट नसेल पिवळे शैवाल तर तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. समजलं. परत जर पिवळे शैवाल मध्ये हे जर एक्झाम्पल आलं नेक्स्ट एक्झामला तर तिथे चुकवायचं नाही. समजलं. कारण हा आयोगाचाच प्रश्न आहे, रिपीट झालेला प्रश्न. ओके, चला नेक्स्ट बघू. इथे बघा, हे जे बॉक्सेस दिलेले आहेत ना, इथे लिहून ठेवा पाहिजे तर, तुमच्या लक्षात राहत नसेल तर. बॉट्रिडियम हे बॉक्सेस त्यासाठी दिलेले आहेत ज्या गोष्टी तुमच्या लक्षात राहत नाहीत किंवा ज्या आपल्याला परीक्षेच्या एंडला, परीक्षा असते त्याच्या एंडला जर तुम्हाला रिव्हिजन करायचे असेल तर तुम्ही हे रिव्हिजन करू शकता. त्यासाठी हे बॉक्सेस दिलेले आहेत. चला नेक्स्ट बघू आपण. परत वनस्पती गटांचे योग्य उदाहरण जुळवा म्हटलेलं आहे. बघा, शैवाल, त्यानंतर ब्रायोफायटा, ओके, टेरिडोफायटा आणि अनावृत्त बीजे असा प्रश्न विचारलेला आहे. तर काय येणार सांगा बरं. शैवालमध्ये कुठले एक्झाम्पल्स येणार बघा. क्लॅमिडोमोनास हे पाठ होतं. ओके, त्यामुळे शैवालचं काय येणार, अचं 4 येणार. बघा, अचं 4 कुठे आहे, इथे 1 आहे, 2 आहे, इथे 4 आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3. एकच ऑप्शन आहे त्यामुळे मी डायरेक्ट क्लिक केलेला आहे. ओके, तर आता बघा, बचं 3 ब्रायोफायटामध्ये काय येणार, फ्युनारिया. ओके, कचं टेरिडोफायटामध्ये लायकोपोडियम येणार आणि अनावृत्त बीजीमध्ये सायकस येणार. हे आपण बघितलेले आहे. बघा, इकडे तुम्हाला वनस्पती गट आणि तिकडे उदाहरणे. तुम्हाला पाठच पाहिजे तरच हे प्रश्न सुटणार आहेत. आणि तेच प्रश्न काय होतात, रिपीट होतात. त्यानंतर शैवाल गट 5 नंबरचा प्रश्न बघा.
शैवाल गट आणि त्यांच्या रंगद्रव्यांना जुळवा म्हटलेला आहे. परत पिगमेंटवर प्रश्न आलेला आहे शैवाल. आता तुम्हाला माहित पाहिजे बघा, पहिला आहे क्लोरोफायसी, दुसरा आहे फिओफायसी, एक मिनिट, दुसरा आहे फिओफायसी, तीन आहे रोडोफायसी आणि चौथा आहे क्रायसोफायसी. क्रायसोफायसी हे तुम्हाला जरी माहीत नसेल तर क्लोरोफायसी तर तुम्हाला माहित आहे की क्लोरोफिल ए आणि बी असतो, हे कन्फर्म माहिती आहे. एचं एकच येणार आहे. एचं एक बघा कुठे आहे, तर इथे एकच आहे, म्हणून माझा ऑप्शन सेकंड. बघा, एक जरी प्रश्न उत्तर जर माहीत असेल तर सगळं तुम्हाला प्रश्न तो पूर्ण सुटतो, पण परफेक्ट नॉलेज पाहिजे. ओके. त्यानंतर फिओफायसीमध्ये कोण येणार आहे? फ्युकोझॅन्थिन. रोडोफायसीमध्ये फायकोइरिथ्रिन आणि क्रायसोफायसीमध्ये फायकोक्रायसिन. ओके. तर हा तुमच्यासाठी नवीन पॉइंट होता, लिहून ठेवा. क्रायसोफायसीमध्ये काय कोण येणार आहे? फायकोक्रायसिन हे रंगद्रव्य असणार आहे. हा नवीन पॉइंट तुम्हाला मिळतो. समजलं? बघा, प्रश्न सर्व रिपीट आहेत. आता नेक्स्ट बघा, 6 नंबरचा प्रश्न. आता हा प्रश्न थोडा आउट ऑफ सिलेबस म्हटला तरी चालेल. खूप म्हणजे हा डीपमध्ये विचारलेला होता प्रश्न हा, त्यावेळी कोणाला सुटलेला नसेल. खालील विधानांपैकी कोणती विधाने खरी आहेत विचारले. कंबाईन बी मेन्सला विचारलेला होता. काय दिलेला आहे बघा, झॅमिया हा ऑर्डर म्हणजे काय? गण. सिकॅडल्समध्ये येते. दुसरा आहे पायनस ऑर्डर कोनिफेरल्समध्ये येतं. टॅक्सस ऑर्डर्स जेनेटल्समध्ये येतं. आणि थुजा हा टेरिडोस्पर्मल्स यामध्ये येतं. आता हे गण विचारलेले आहेत. खूप म्हणजे डीपमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, त्यावेळी तुम्ही स्किप केला तरी काय हरकत नाही. पण जर आता रिपीट प्रश्न हा झाला तर हा चुकवायचा नाही. तर तुम्ही तिथे लिहून घ्यायचा आहे. त्यामध्ये काय विचारलेत, कोणती खरी आहेत? तर ए आणि बी हे दोन्ही बरोबर आहेत. सी आणि डी हे चुकीचे आहेत. म्हणजे ऑप्शन काय येणार? ए आणि बी बरोबर. आता सी आणि डी चुकीचे काय येतात? तर त्यांचे गण चुकीचे दिलेले आहेत. तर टॅक्ससमध्ये कोण येणार आहे? तर बघा, कोणत्या ऑर्डरमध्ये येतो टॅक्सस? तर लिहून घ्या, कोनिफेरल्समध्ये येतो. ओके. परत जर प्रश्न रिपीट झाला तर चुकवायचा नाही. आणि जो थुजा आहे, थुजा तो कोणत्या ऑर्डरमध्ये येतो ते लिहून घ्या, पिनालेस. कोणता? पिनालेस किंवा पिनाल्स, कसंही करा प्रोनाउन्सिएशन. तर हे लिहून घ्यायचं आहे. समजलं? हा जरा टफ होता प्रश्न. चला नेक्स्ट बघू. 7 नंबर, चुकीची जोडी शोधा असे म्हटलेलं आहे. आता चुकीची, हा सुद्धा प्रश्न तेव्हा अवघड गेला होता. हे फॅमिली ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्सचे हे आहेत उदाहरणे बघा. यामध्ये चुकीची जोडी काय ते कॅम्पोसिटी क्यूसीएसी ही काय आहे? चुकीची जोडी आहे. ओके. तर क्यूसीएसी हा येत नाही, तर ह्याचे कोण येतं हे लिहून घ्या इथे, ऑस्टरसी हे येतं. हे आहेत फॅमिली ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. समजलं? ही बरोबर आहे. लॅबिएटी लॅमिएसी, पामी अरेकेसी आणि अमबेलिफेरी ॲपियसी हे पण हे आहे, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, हा प्रिलिम्स MPSC राज्यसेवेला विचारलेला होता. 8 नंबरचा प्रश्न बघा, शैवाल वर्गीकरणामध्ये कीटोफोरेल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? ओके. तर हा पण थोडासा हे होता, तर याचा आन्सर आहे क्लोरोफायटा. हे लक्षात ठेवा, कीटोफोरेल्स कशामध्ये येतो? क्लोरोफायटा. हा प्रश्न कंबाईन बी प्रिलिम्स 2023ला आलेला होता. समजलं? चला नेक्स्ट, ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात? कोणत्या येतात ती? जिम्नोस्पर्म. लक्षात ठेवा, काय येतं? जिम्नोस्पर्म. सोपा होता प्रश्न. ओके. बघा, वनस्पती 10 नंबरचा प्रश्न, वनस्पती नैसर्गिक वर्गीकरण पद्धत ही कोणी शोधून काढली? तर बेंथम अँड हुकर. खूपदा प्रश्न रिपीट झालेला आहे. बघा, कंबाईन बी प्री 2021 आणि सी प्री 2019 2 वेळा रिपीट झालेला आहे. परत रिपीट होऊ शकतो. ओके.
त्यानंतर नेक्स्ट 11 नंबरचा प्रश्न, शैवाल आणि बुरशी यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो? आपण बघितलेला आहे, कोणत्या? थॅलोफायटा. इझी आहे प्रश्न, परत रिपीट झाला तर चुकवायचा नाही. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन 12 नंबर, आवृत्तबीजी वनस्पतीमध्ये बीज कशात विकसित होते? तर फळांमध्ये. सोपा आहे प्रश्न. ओके, कशामध्ये? ऑप्शन 2, फळांमध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13, जोड्या जुळवायच्या आहेत. हा प्रश्न यामध्ये का घेतलेला आहे बघा, ॲरिस्टॉटल, थिओफ्रस्टस हे आपण फर्स्ट क्लास पाहिलेलं होतं. थिओफ्रस्टस यांना वनस्पती शास्त्राचे जनक असे म्हणतात. बीचं 3 बघा, बीचं 3 असा ऑप्शन एकच आहे, पण ऑप्शन नंबर 3. समजलं? त्यानंतर बघा, ॲरिस्टॉटलला जीवशास्त्राचे जनक म्हणतात. त्यानंतर हिपोक्रेटिसला वैद्यकशास्त्राचे जनक आणि ग्रेगर जोहान मेंडेल यांना अनुवंश शास्त्राचे जनक असे म्हणतात. समजलं? MPSC प्री 2020ला हा प्रश्न आलेला होता. चला 14 नंबरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता शैवाल अगार नावाच्या पदार्थांचे व्यावसायिक उत्पादनासाठी वापर केला जातो? तर लाल शैवाल. लक्षात ठेवा, लाल शैवाल. ओके, क्लर्क मेन्स 2019ला आलेला होता. चला नेक्स्ट बघा 15 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था बीजाणू निर्मिती असते असे म्हटलेलं आहे, परंतु बीजे नसतात. ओके, संवहनी संस्था असते. आता ब्रायोफायटाचा काय संबंध येणार आहे का? नाही. संवहनी संस्था नसणारी वनस्पती कोण? ब्रायोफायटा आहे. ओके, पहिल्या वनस्पती कोण? टेरिडोफायटा. आता यात बीजे नाहीत असा प्रश्न, म्हणजे उत्तर काय येणार आहे? टेरिडोफायटा. बघा प्रश्न कसे येतात बघा, तुमचं म्हणजे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे बरं, आणि वाचन पण व्यवस्थित पाहिजे. नेक्स्ट बघा प्रश्न, आवृत्तबीजी वनस्पती वर्गातील सर्वात लहान वनस्पती कुठली आहे? तर वॉल्फिया. हे दिलेलं आहे, आपण पाठ करा. मी तुम्हाला सांगितलेलं यावर प्रश्न आलेला होता म्हणून. ओके, नेक्स्ट 17 नंबरचा क्वेश्चन बघा, नेचे डॅश डॅश या गटात येतात. कुठल्या येतात बघा? ब्रायोफायटा, जिम्नोस्पर्म, टेरिडोफायटा, एंजिओस्पर्म. नेचे कशामध्ये येतात? टेरिडोफायटामध्ये. हा देखील प्रश्न आलेला आहे. बघा नेचेला दुसरं नाव काय मी सांगितलं होतं, काय सांगा बरं? नेफ्रोलेपिस. लक्षात ठेवा, नेफ्रोलेपिस. समजलं? 11 स्टेट बोर्डमध्ये ते आहे. नेक्स्ट 18 नंबरचा प्रश्न, आयक्लर 1813 बघा, यांच्याप्रमाणे ब्रायोफायटा विभाग हा कुठल्या भागात आहे? बघा कशामध्ये आहे? क्लास हिपेटिसिया अँड मसाय. तुम्हाला सांगितलेलं होतं ब्रायोफायटा 2 गटात वर्गीकरण करतात, एक आहे हिपेटेसी आणि मसाय. ओके, चला नेक्स्ट 2 नावे म्हणजेच बायनॉमियल देण्याची वर्गीकरण पद्धती ही कोणी सुचवली? तर कोणी सुचवली? कॅरोलस लिनायस. हे लक्षात ठेवायचं आहे. बायनॉमियल सिस्टीम कोणी हे केलेली आहे? कॅरोलस लिनायस. हा प्रश्न पण खूप वेळा रिपीट झालेला आहे. आणि नैसर्गिक वर्गीकरण म्हटलं तर बेंथम आणि हुकर. कन्फ्युजन करायचं नाही. समजलं? थिओफ्रस्टसला वनस्पती शास्त्राचे जनक असे म्हणतात. समजलं? चला नेक्स्ट, कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हटले जाते? कोणत्या सांगा बरं? ब्रायोफायटा. बघा 2 वेळा रिपीट झालेला आहे. कधी आलेला आहे हा? MPSC प्री 2024ला. रिसेंटचा प्रश्न आहे हा. आधी पण एकदा प्रश्न विचारलेला होता, परत हा रिपीट झालेला आहे. त्यामुळे प्रश्न हे रिपीट होतात. आयोगाचे प्रश्न हे तुम्ही परफेक्ट करायचे आहेत. चला इथे आपला टॉपिक झालेला आहे. आता या PDF मध्ये काय जर चुका आढळल्या असतील तर तुम्ही या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा. ओके, आणि हे मी जे स्टार केलेलं आहे हे फर्स्ट आन्सर की नुसार आपण दिलेलं आहे आन्सर्स. फायनल कीने जर फायनल आन्सर की आल्यावर आपण ते परत चेंजेस
करू. ओके, हे फर्स्ट आन्सर की दिलं आहे त्यामुळे आपण स्टार केलेलं आहे. जर तुम्हाला काही चुका आढळल्यास तर तुम्ही नक्की त्या मेसेजवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. तर इथे आपला क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा टॉपिक कव्हर झालेला आहे. तुम्हाला काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही या नंबरवर मेसेज कॉल करू शकता. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे द पॅसिफिक अकॅडमी, इथे तुम्हाला सर्व अपडेट्स मिळत जातील. तसेच प्ले स्टोअरला द पॅसिफिक अकॅडमी हे आपलं ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनमध्ये आपण रिसेंट सायन्स नोट्स बॅच हा कोर्स लॉन्च केलेला आहे. कुठला? सायन्स नोट्स बॅच. या कोर्समध्ये आपण सर्व टॉपिक्सच्या नोट्स तसेच महत्त्वाच्या टॉपिक्सवर लेक्चर्स हे अपलोड करणार आहे. तर ज्यांना कोणाला हा कोर्स घ्यायचा आहे त्याने ॲप्लिकेशनमध्ये जाऊन बाय करू शकता. याला व्हॅलिडिटी लाईफ टाईम आहे. तर आपल्या ह्या नोट्स खूप डिटेल्समध्ये आपण तयार केलेले आहेत. तसेच आपण PYQ पण लास्टला ॲड केलेले आहेत. त्यामुळे या नोट्स लेंदी झालेल्या आहेत. आणि आपला हा एकच उद्देश आहे की आपल्या नोट्समधून परीक्षेला येणारे सर्व प्रश्न हे कव्हर झाले पाहिजेत. त्यामुळे जास्तीत जास्त डेटा हा नोट्समध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तुम्ही रिव्हिजनसाठी देखील यूज करू शकता. तसेच ज्यांना सायन्स काहीच समजत नाही किंवा जर काही प्रॉब्लेम हे येत असेल, काही समजत नसेल तर तुम्ही मला सेपरेट मेसेज किंवा कॉलद्वारे विचारू शकता. ओके, तर आपण इथे थांबूया आणि भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.